कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड तालुक्यातील नाते गावाच्या हद्दीत एका वाड्याजवळ 76 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह काल सायंकाळच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली असून लीलावती राजाराम बलकवडे राहणार नाते तालुका महाड असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे। लीलावती बलकवडे यांचा मृतदेह वाड्याशेजारी सापडला, मात्र त्यांच्या अंगावर असलेले दागिने नसल्यामुळे सदरचा मृत्यू हा संशयास्पद झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे। महाड ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून घटनास्थळी पोलीस प्रशासन व फॉरेस्टिक टीम दाखल झाले असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत। ही शेतीच्या कामासाठी रोज जाईतच असते। गावाच्या शेजारीच वाडा आहे, तर तिथं आज शनिवारी मळणी असल्यामुळं ती शुक्रवारी संध्याकाळी गेलेली 3 नंतर। काम करत असताना ती घरी आलीच नाही 6:30 वाजेपर्यंत। 6:30 वाजेपर्यंत घरी नाही आली तर वडिलांनी फोन केला। तो वडील घरी असल्यामुळं वडिलांनी फोन केला, तो फोन स्विच ऑफ द्या। विचित्र बनाव असा वाटतो की ह्या भविष्य असा की आतंकवादी भी हमला होऊ शकतो। समजा जर आपल्या देशात असे कैक बनतायत, एवढे बनतायत, आता समजा 2-3 जर आता रान जवळच आहे, वाडा बी आमचा बंदच असतो। जर राहून जर असा काय हल्ला झाला असला, आज आमच्या आईवर झालाय, उद्या आजूबाजू सगळे शेतकरी काय करणार? शेतकऱ्यांच्या आया बहिणी सगळीच वयस्कर। शेवटची मागणी काय असणार आहे? आमची शेवटची मागणी अशी आहे की जवसर आरोपी पकडत नाही, आरोपीला कठोर कठोर शिक्षा होत नाही।